हरिओम मंडळी. काल आपण लीला उपाख्यानाचा अर्धा भाग पाहिला की त्या लीलेनी आपल्या मृतपतीचं शव हे फुलांमध्ये गुंडाळून सुरक्षित ठेवलं आणि सरस्वतीला बोलावलं. सरस्वती तिच्यासमोर प्रकट झाली आणि पुढे काय होतं ते आता आज आपल्याला बघायचं आहे. मंडळी, पूर्वकथनामध्ये प्रत्येक माणसाच्या मनातली सुप्त इच्छा लीलेच्या एकूण वर्तनामधून आपल्याला दिसते. कोणत्याच माणसाला मरावं वाटत नाही. प्रत्येकालाच अमरत्व पाहिजे आहे आणि त्या अमरत्व शोधण्यासाठीच विज्ञानाचा वापर कितीतरी लोक करतायत हे आज आपणही बघतो. तर ही सुप्त इच्छा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये असते की मला मरायचं नाही आहे, मला अमर व्हायचं आहे. आणि लीलेच्या मनातही तोच प्रश्न असल्यामुळे अमरत्वासाठी ती धडपडते आहे. मागे बऱ्याच किंवा 7-8 वर्षांपूर्वी एक अशी बातमी आपण वाचलेली आहे की एका पाश्चात्य गायकाने, प्रसिद्ध गायकाने स्वतःला अमर व्हायचं आहे असं ठरवून आपल्या घरामध्येच अनेक प्रकारच्या डॉक्टरांचा एक ताफाच पाळलेला होता. पण भगवद्गीता कधी खोटं बोलत नाही. तिने सांगितल्याप्रमाणे जातस्य ही ध्रुव मृत्युः, जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. हे वचन कदाचित त्याला माहीत नसावं आणि म्हणून 50 वर्षे जेमतेम तो जगला आणि अचानक कोणालाही काहीही न समजता गेला. एवढे डॉक्टर घरात असताना सगळ्या डॉक्टरांच्या समक्ष तो गेला. पण अनेकांना हे कळत नाही आणि तसंच त्या लीलेला पण ते कळलं नाही. म्हणून तिने त्या सरस्वतीला बोलावलं. सरस्वती देवता तिथे प्रकट झाली. सरस्वतीने तिचं आधी सांत्वन केलं. कारण असं आहे, परमदुःखामध्ये असणाऱ्या माणसाला जर तुम्ही उपदेश कराल तर तो ते ऐकण्याच्या स्थितीतच नसतो किंवा तो उपदेश त्याच्या मनापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे आधी सरस्वतीने त्या लीलेचं सांत्वन केलं. तिला समजावून सांगितलं की घाबरू नको, कष्टी होऊ नको. हा जो राजा पद्म आहे, म्हणजे तुझा जो पती आहे, त्या मी दिलेल्या वरदानानुसार तो इथून कुठेही गेलेला नाही. त्याचा जीव या कक्षामध्येच आहे. फक्त या कक्षामध्ये जी दुसरी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये तो या क्षणी आहे. कारण जीव एकदा एका देहातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या देहाचा त्याला शोध घेत होतो आणि त्या दुसऱ्या देहामध्ये तो राहतो. त्याच्यामुळे तो याच कक्षामध्ये आहे, परंतु दुसऱ्या सृष्टीमध्ये आहे. तो आत्ता तू ज्या सृष्टीमध्ये आहेस त्या सृष्टीमध्ये नाही. तो आत्ता ज्या जगात आहेस त्या जगात तो नाही. या खोलीमध्ये जे अनेक दुसरे जग आहेत, अनेक ज्या दुसऱ्या सृष्टी आहेत, त्यापैकी कुठल्या तरी एका सृष्टीमध्ये तो दुसऱ्या सृष्टीमध्ये आहे असं सरस्वतीने तिला सांगितलं. आणि तिला हेही सांगितलं की ज्या सृष्टीत तो आहे ती आपल्या या सृष्टीपेक्षा सूक्ष्म अशी सृष्टी आहे. त्याच्यामुळे तिथे तुला आत्ता या देहाने जाता येणार नाही. कारण असं आहे, ती देवता आहे. तिला माहिती आहे मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती लगेच म्हणणार मला दाखव, कुठे तो दाखव मला. असं म्हणली तर काय करायचं. म्हणून पुढचंही सांगून टाकलं की ती सृष्टी सूक्ष्म आहे आणि या देहाने आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. पण मी म्हणल्याप्रमाणे राणी हट्ट करते की मला त्याला बघायचं आहे, तो कुठे आहे ते मला बघायचं आहे. मग सरस्वतीने त्या राणीला अशी एक सिद्धी दिली की त्या सिद्धीमुळे सूक्ष्म देह तिला धारण करता येईल. आणि त्या सूक्ष्म देहाने सरस्वती स्वतः तिला त्या सृष्टीमध्ये घेऊन गेली. त्या सृष्टीमध्ये घेऊन गेल्यावर राणीने काय पाहिलं तर हा जो पद्म नावाचा राजा, ज्याचा काही क्षणापूर्वी मृत्यू झालेला आहे ना, त्याचा मृत्यू झाला, त्याचा देह झाकून ठेवला आणि लगेच सरस्वतीला बोलावलं
सरस्वतीने लगेच तिला सांगितलं की तो दुसऱ्या सृष्टीमध्ये आहे आणि इतक्या छोट्याशा कालावधीमध्ये तो दुसऱ्या सृष्टीमध्ये जन्म झाला त्याचा. आणि ह्या जेव्हा त्या दुसऱ्या सृष्टीमध्ये पोहोचल्या, क्षणकाल अगदी क्षणामध्ये त्या तिथे जाऊन पोहोचल्या. कारण एकाच कक्षात ज्या कक्षात त्या होत्या त्याच कक्षात ती सृष्टी होती. त्याच्यामुळे तिथून उठून दुसऱ्या याच्यात जायला त्यांना किती वेळ लागणार आहे? काही क्षण लागले असतील. त्या क्षणाच्या कालावधीमध्ये जेव्हा त्या सृष्टीमध्ये पोहोचल्या तेव्हा तो त्या सृष्टीमध्ये विदुरथ नावाचा राजा झालेला होता. इकडे त्याचं पद्म हे नाव होतं आणि त्या सृष्टीमध्ये तो विदुरथ नावाचा राजा झालेला होता आणि तो 16 वर्षांचा झालेला होता. हे पाहिल्यावर त्या लीलेला आश्चर्य वाटलं. असं कसं? आत्ता काही क्षणांपूर्वी हा मरण पावला आणि काही क्षणात हा 15 वर्षांचा कसा झाला आणि राजा म्हणजे सम्राट झाला. आणि जे आमच्या साम्राज्यामध्ये आहे ते या सगळ्या इतक्या सूक्ष्म साम्राज्यामध्ये पण सगळं आहे. तशीच नद्या आहेत, तसेच पर्वत आहेत, तसेच वृक्ष आहेत, तशीच माणसं आहेत, तशाच स्त्रिया आहेत, तशीच मुलं आहेत, तसाच दरबार आहे, तसंच सामर्थ्य आहे, तसंच सौंदर्य आहे, सगळं तसंच आहे. हे कसं? मग सरस्वतीने तिला सांगितलं की प्रत्येक सृष्टीमध्ये देश आणि काळाच्या अणुरेणूंमध्ये मोठमोठे जगत भरलेले आहेत, सृष्टी भरलेली आहेत. मात्र प्रत्येकाचा देश आणि काळ वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाची कालगणनेचं गणित वेगळं वेगळं आहे असं तिला समजावून सांगते. आणि त्या म्हणजे विदुरथ राजाला दाखवल्यानंतर ती तिथून त्या सृष्टीतून तिला बाहेर आणते. म्हणजे आत्ताच्या सृष्टीमध्ये तिला परत घेऊन येते सरस्वती. आणि सरस्वती तिला सांगते की हे तर काहीच नाही, हे जे काय तू बघितलंस हे तर काहीच नाही, यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट मी तुला आता सांगणार आहे, ज्यामुळे तुला आणखी आश्चर्य तुझ्या मनामध्ये निर्माण होईल. अशी एक आश्चर्यकारक गोष्ट मी तुला सांगणार आहे. तर काय? मग ती गोष्ट जी आहे त्याला इथे नाव दिलेलं आहे मंडपाख्यान. म्हणजे या विश्वावर मंडपाचं रूपक केलेलं आहे. मंडप म्हणजे काय? मांडव. आपण पाहतो ना लग्नामध्ये वगैरे असे मांडव घालतात, तसा एक मांडवाचं रूपक या जगतावर केलेलं आहे. काय म्हणतायत ते बघा. या चिदाकाशाच्या अत्यंत सूक्ष्म भागामध्ये चित आकाश म्हणजे आत्म्याने निर्माण केलेलं आकाश, आत्म्यामध्ये निर्माण झालेलं आकाश, पोकळी. या पोकळीमध्ये एक अत्यंत सूक्ष्म भागामध्ये संसार नावाचा मंडप आहे. तर याचा अर्थ असा आहे की हा संसार जो आपण म्हणतो, हे जगत, संसार म्हणजे जगत आपण जे म्हणतो, हे चित्ताने निर्माण केलेलं आहे एका सूक्ष्म जागेमध्ये. तिथे ते संसार नावाचा तो मंडप आहे. त्यावर आकाशरूपी छत आहे. त्याला आधार देणारा मुख्य खांब म्हणजे मेरू पर्वत आहे. या मंडपाच्या चहूबाजूंनी 14 जे कोनाडे आहेत, ते 14 कोनाडे म्हणजे 14 भुवनं आहेत. आणि हा मंडप 3 मजली आहे. याला 3 मजले आहेत. पाताळलोक खालचा, मधला मृत्यूलोक आणि वरचा स्वरलोक किंवा स्वर्गलोक, असे याला 3 ताळे आहेत. 3 ताळी असा हा मंडप आहे. कोण राहतं याच्यात? ब्रह्मदेव राहतो. तो अत्यंत वृद्ध आहे, पण त्याची संतती या 3ही मजल्यांवर राहते. स्वरलोकामध्ये देव राहतात, मृत्यूलोकामध्ये मानव राहतात आणि पाताळ लोकामध्ये दानव राहतात. ही सगळी त्या ब्रह्मदेवाची संतती आहे, ती तिथे राहते. या मंडपाच्या म्हणजे या संसाराच्या, आधीच तो सूक्ष्म जागेत आहे, लक्षात घ्या, अत्यंत सूक्ष्म जागेमध्ये हा संसार आहे. या संसाराच्या एका कोपऱ्यात, या मंडपाच्या एका कोपऱ्यात, एका मातीच्या ढेकळासारख्या दिसणाऱ्या पर्वतावर
जी एक वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये एक वसिष्ठ नावाचा ब्राह्मण राहतोय. गोष्टीत गोष्ट आहे, लक्षात घ्या. आधी लीलेची गोष्ट आपण ऐकत होतो, आता सरस्वतीने तिला या वसिष्ठ नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट सांगायला सुरुवात केली मंडपरूपी रूपकाच्या माध्यमातून. हा ब्राह्मण रामाला उपदेश करणाऱ्या वसिष्ठांसारखा होता. म्हणजे त्यांच्यासारखं त्याचं वर्तन होतं. अत्यंत अध्ययन अध्यापन दक्ष, नीतिनियमांनी चालणारा, सगळे यमनियम पाळणारा, असा अतिशय धार्मिक असा तो ब्राह्मण होता. त्याची पत्नी अरुंधती, ती पण वसिष्ठ पत्नी अरुंधतीसारखीच अत्यंत पतिपरायण वगैरे अशी ती होती. आणि हा ब्राह्मण तिथे एका कुटीमध्ये त्याचं वास्तव्य होतं. त्याला खरं तर कशाची ददात नव्हती. त्याच्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या व्यवस्थित, पुरेशा, भरपूर नाही पण पुरेशा. त्याच्या घरामध्ये पुत्रपौत्र होते, म्हणजे कमतरता कशाचीही नव्हती. त्याच्यामुळे तो समाधानी होता तसा. या अरुंधती आणि वसिष्ठांचं परस्परांवर निरतिशय प्रेम होतं. या अरुंधतीला सुद्धा असं वाटत होतं की आमचा विरह होऊ नये, आणि म्हणून तिने सुद्धा सरस्वतीची आराधना केलेली होती, सरस्वतीची उपासना केलेली होती. सरस्वती तिलाही प्रसन्न झाली होती. तिनेही सरस्वतीकडे हाच वर मागितला की जर माझ्या आधी माझ्या पतीचं निधन झालं तर माझ्या पतीचा जीव या कुटीच्या बाहेर जाता कामा नये, तो जीव या कुटीमध्येच राहिला पाहिजे, असा वर तिने मागितला होता आणि तो मी पूर्ण केला. तो वसिष्ठ तिथे राहत असताना एकदा ज्या पर्वतावर ते राहत होते त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनामध्ये एक राजा शिकारीसाठी आलेला होता. आणि पहिल्यांदाच त्या ब्राह्मणाने असा तो राजा पाहिला होता, आणि त्यामुळे त्या राजाचं वैभव, छत्र चामर, नोकर चाकर, सैनिक, रथ, त्याच्या अंगावरचे अलंकार, त्याचे कपडे, त्याचा तो थाट माट, ढोल बाजे, सगळं तो पाहतो ते. आणि त्याच्या मनामध्ये अशी एक वासना निर्माण होते की असं ऐश्वर्य मला मिळावं, मला राजा होता यावं. आणि ते पहिल्या दिवसापासून त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये राजा होण्याची तीव्र इच्छा एक मूळ धरू लागते. त्याच्या वर्तनात काही बदल होत नाही, पण त्याचं चिंतन त्या दिशेने चालू राहतं. असं करता करता तो वृद्ध होतो आणि आसन्न मरण होतो. आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये ही वासना असते की मला राजा व्हायचं आहे, त्या राजासारखं सामर्थ्य, त्या राजासारखं संपन्नता माझ्याकडे यावी. आणि अशा विचारात असताना त्याचा मृत्यू होतो. त्याचा मृत्यू झाल्यावर हिने जसं वरदान मागितलेलं असतं तसा सूक्ष्म जीव त्याचा त्या झोपडीमध्येच राहतो, झोपडीच्या आतच राहतो, बाहेर जात नाही. आणि याची खात्री झाल्यावर त्याची ती राणी, त्याची ती बायको अरुंधती त्याच्याबरोबर सती जाते. म्हणजे दोन्हीही देह जळून जातात, पण त्याचा जीव मात्र तिथे आतमध्येच राहिलेला असतो. हे सांगितल्यानंतर सरस्वती तिला सांगते की तो जो वसिष्ठ आहे तोच राजा पद्म आहे, आणि ती जी अरुंधती आहे तीच तू आहेस. आणि त्या झोपडीमध्ये त्याचा तो जो जीव राहिला तो त्या झोपडीतल्याच दुसऱ्या सर्गामध्ये म्हणजे पद्मराजाच्या रूपात आला. पद्मराजाच्या रूपातून आता तो विदुरथ राजाच्या रूपामध्ये तिसऱ्या सृष्टीमध्ये गेला. ही सगळी कालगणना म्हणजे वसिष्ठाचा मृत्यू होणं, त्याच्यानंतर त्यांनी पद्म
जन्म घेणं हा फक्त 8 दिवसांचा कालावधी आहे. म्हणजे वसिष्ठाचा मृत्यू झाल्याच्या नंतर 8च दिवसात पद्म हा राजा होतो, राज्य करतो, 50 वर्ष जगतो. त्याला बायको ती लीला म्हणजे त्याची ती अरुंधतीच त्याची बायको त्याला मिळते. हे सगळं 8 दिवसांच्या म्हणजे आत्ताच्या सृष्टीच्या 8 दिवसांच्या कालावधीमध्ये होतं. त्याच्यानंतर पद्माचा मृत्यू झाल्यावर विदुरथाचा जेव्हा त्याला जन्म मिळतो हा कालावधी काही क्षणांचा आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग ती लीला सरस्वतीला गळ घालते की तू आता मला हे सांगितलं, पण मला ती झोपडी नेऊन दाखव आता, तरच मी विश्वास ठेवीन. मग सरस्वतीने तिला ती सिद्धी दिलेलीच असते सूक्ष्म रूपाने कुठेही जाण्याची. त्यामुळे ती तिला त्या झोपडीमध्ये घेऊन जाते आणि तिच्या लक्षात येतं की हो, इथे तर सगळं जसंच्या तसंच आहे जे मला चांगलं आठवत आहे. आणि असं म्हणून मग तिथे ती आपल्या मुलाला भेटते, त्याचं सांत्वन करते वगैरे वगैरे, असा तो पुढे कथाप्रसंग आहे. आणि मग तिथून त्या दोघी पुन्हा मग ती म्हणती चल आता पुन्हा मला विदुरथाकडे परत घेऊन चल. मग त्या पुन्हा विदुरथाकडे येतात. हा जो मधला कालावधी आहे हा 1 किंवा 2 दिवसांचा आहे. पण तोपर्यंत हा 16 वर्षांचा विदुरथ हे परत येईपर्यंत 70 वर्षांचा झालेला आहे. आणि 70 वर्षांच्या विदुरथाचा सुद्धा नंतर मृत्यू होतो. आणि मग आता बघा, झोपडीमध्येच पद्माचं साम्राज्य आहे. त्या पद्माच्या साम्राज्यामध्येच विदुरथाचं साम्राज्य आहे. म्हणजे सगळं तिथल्या तिथेच घडतंय, फक्त वेगवेगळ्या सृष्टीमध्ये घडतंय, फक्त वेगवेगळ्या जगात घडतंय. एकेका अणूमध्ये एक एक जग आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि हे त्या विदुरथाला कळलेलं आहे की ही लीला आपली पत्नी आहे आणि तिने असा असा वर मागितलेला आहे. त्याच्यामुळे विदुरथ जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या मनामध्ये ती वासना शिल्लक राहते की मला पद्माचं शरीर पुन्हा मिळालं पाहिजे. आणि म्हणून तो विदुरथाच्या देहातून बाहेर पडतो आणि पद्माचा देह शोधत त्या कक्षामध्ये दाखल होतो आणि परत त्या पद्माच्या देहामध्ये तो प्रवेश करतो. आणि तो पुन्हा पद्म नावाचा राजा म्हणून राज्यही करतो. अशी ती कथा पुढे जात राहते. म्हणजे काय आहे तर या एकाच गोष्टीमध्ये चालू हा पद्माचा जन्म आहे, त्याचा पूर्वजन्म वसिष्ठाचा आणि उत्तरजन्म विदुरथाचा. ह्या 3 जन्मांची कथा किंवा या 3 जन्मांचा प्रत्यक्ष अनुभव लिहिलेला सरस्वतीने आणून दिलेला आहे. आणि हे सांगितलंय की जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे, फक्त प्रत्येक सर्गातली त्याची कालगणना वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे मी तुला हे 3 जन्म फक्त दाखवले, पण याचा अर्थ असा नाही की तुला 3च पती होते किंवा हे 3 पती म्हणजेच तू होती, असं अजिबात नाही. तुझे यापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. आणि सरस्वतीने तिला ती सिद्धी दिलेली असल्यामुळे तिने त्याच्यामध्ये असं नमूद केलं लिहिलेनी की मला माझ्या 800 जन्मांचं पूर्ववृत्तांत पूर्ण कळलेला आहे. 800 जन्मांचा पूर्ववृत्तांत तिला पूर्णपणे कळलेला आहे. आणि तो तिच्या लक्षात आलं आहे की हे सगळं जे आहे याला सत्ता नाही, म्हणजे सत्ता सत्यत्व नाही, हे सगळं मिथ्या आहे, विकारी आहे, सतत बदलणारं आहे. कालगणना सुद्धा सगळीकडे सारखी नाही. ती मला भासते तशी दुसऱ्या सर्गात नाही, तिथे आहे तशी तिसऱ्या सर्गात नाही, हे तिच्या लक्षात येतं. आणि 8 दिवस ते 3 महिने या कालावधीमध्ये ह्या सगळ्या घटना घडतात. आणि मग तिला त्या लीला नावाच्या राणीला कळतं की ब्रह्मसत्यम आणि जगन्मिथ्या आहे. मग वसिष्ठ रामाला सांगतात, ही सगळी कथा सांगितल्यानंतर इथे ही कथा संपते. आणि ही कथा सांगितल्यानंतर वसिष्ठ रामाला सांगतात,
झटिति एव यथा आकाशम भवती स्वप्नपर्वतः. स्वप्नामध्ये दिसणारे पर्वत हे डोळे उघडल्यानंतर एका क्षणात आकाश होतात. आकाश होतात म्हणजे शून्य होतात. आकाश या शब्दाचा अर्थ शून्य असा आहे. आकाश होतात म्हणजे शून्य होतात. क्रमेण वा तथा बोधे खम भवती अधिभौतिकम. त्याच क्रमाने हे अधिभौतिक म्हणजे या जगातलं, ज्या सृष्टीमध्ये आपण आहोत त्या सृष्टीमध्ये असणाऱ्या गोष्टी जेव्हा विवेक जागा होतो तेव्हा त्यासुद्धा ख म्हणजे आकाश नष्ट होतात, शून्य होतात. म्हणून विवेक जागा झाला पाहिजे. हे द्वैतदृष्टी नष्ट झाली पाहिजे. आणि द्वैत मिथ्या आहे म्हणजे हे जगत वेगळं ब्रह्म वेगळं, हे द्वैत मिथ्या आहे, खोटं आहे. हे ब्रह्म म्हणजेच जगत आहे आणि जगत म्हणजेच ब्रह्म आहे हे जेव्हा कळतं माणसाला तेव्हा त्याचा विवेक जागा झालेला असतो. तेव्हा त्याचा भ्रम नष्ट होतो. तेव्हा त्याचा अध्यास नष्ट होतो. अध्यास म्हणजे जे सत्य आहे त्याला मिथ्या मानणं आणि जे मिथ्या आहे त्याला सत्य मानणं. म्हणजे देह मिथ्या आहे तर देहाला आपण सत्य मानतो आणि ब्रह्म सत्य आहे तर त्याला आपण मिथ्या मानतो. याला म्हणतात अध्यास, याला म्हणतात भ्रम, याला म्हणतात मोह. हा भ्रम मोह अध्यास नष्ट करायचा असेल तर विवेक जागा करावा लागतो. आणि जसं सरस्वतीनी त्या लीला राणीला या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मग तिच्यामधला विवेक जागा झाला, तद्वत हे श्रीरामा तुझ्यातला सुद्धा विवेक जागा होऊ दे. ही तुझ्यातली द्वैतदृष्टी नष्ट होऊ दे. म्हणजे मग हे आदिभौतिक जे काय आहे तुझ्या समोर ते सुद्धा स्वप्नातल्या पर्वताप्रमाणे नष्ट होऊन जाईल. आणि त्याच्या दृश्य दोष निवृत्तीसाठी वसिष्ठांनी रामाला ही कथा सांगितलेली आहे. आपण या कथेमध्ये असं पाहिलं होतं की कुठे एका क्षणामध्ये 16 वर्ष होतात तर कुठे एका दिवसामध्ये 60 वर्ष होतात तर कुठे 70. हे काय आहे तर या कालगणनेच्या घटना कुठे घडतात याच्यावर ती कालगणना अवलंबून आहे. त्याच्यासाठी वसिष्ठांनी याच सर्गामध्ये म्हणजे 60व्या सर्गामध्ये ती कालगणना दिलेली आहे. हरिश्चंद्र राजाच्या आख्यानामध्ये असा उल्लेख येतो की त्याला एका रात्रीत 12 वर्ष जगल्याचं अनुभूती मिळाली. लवणासुर राक्षस एका रात्रीमध्ये 100 वर्ष जगून आला. प्रजापतीचा एक मुहूर्त म्हणजे मनूचं एक पूर्ण आयुष्य इतकं ते असतं. विष्णूचा एक दिवस हा ब्रह्म्याचं पूर्ण आयुष्याचा एवढा लांब असतो आणि शिवाचा एक दिवस विष्णूच्या संपूर्ण आयुष्या इतका लांब असतो. अशी ती कालगणना जिथे जिथे घडते त्या त्या सर्गातल्या कालगणनेनुरूप असते. याच सर्गातल्या कालगणनेनुरूप सगळीकडे असते असं नाही, असं यांनी इथे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. तर लीला उपाख्यानाचं महत्त्व आपल्याला हा भ्रम, ही द्वैतदृष्टी, हे मिथ्यात्व आपल्यामधून निघून जावं याच्यासाठी आहे. रामाच्याही मनातून हे निघून जावं याच्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मृत्यू काय आहे, मृत्यूनंतर काय होतं, कोणकोणत्या सृष्टीमध्ये माणूस जातो, कोणकोणत्या सृष्टीमध्ये काय काय घडतं हे सांगायसाठी हे लीला उपाख्यान इथे आलेलं आहे. लीलेच्या 3 जन्मांचं आणि पद्मराजाच्या 3 जन्मांची कथा आपल्याला इथे आपल्या काही क्षणात दिसते, पाहायला मिळते. हे याचं वैशिष्ट्य आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण याहीपेक्षा आणखी भारी, अत्यंत इंटरेस्टिंग असं कर्कटी उपाख्यान पाहणार आहोत. कर्कटी राक्षसी उपाख्यान. तेव्हा उद्या भेटूया. हरिओम.